जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा जीव वाचेल। खूप छान साप आहे। वेलकम गाईज, यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलो तुमच्यासाठी एक 2 साप, ज्यात की खूप फरक आहे। लोक ह्या 2 सापांमध्ये अजून पण कन्फ्यूज आहेत, कारण हा साप तर तुम्हाला माहिती आहे कोब्रा साप आहे, नाग साप आहे। पण हा जो साप आहे हा खूप वेगळा आहे। हा खूप कमी प्रमाणात आपल्या इथं भेटतो। दिसायला सेम नागासारखा आहे, पण तो नाग नाही। हा साप जो आहे नाग, हा विषारी साप आहे। आणि हा जो साप आहे माझ्याकडे सेम नागासारखा दिसणारा, हा बिनविषारी साप आहे। तर तुम्हाला मी दाखवतो नक्की कोणते साप आहेत। पहिले तुम्हाला ह्या सापाची ओळख करून देतो, जो की आपल्याकडे खूप कमी प्रमाणात भेटतो। मित्रांनो, हा साप आहे, हा धूळनागिन साप आहे। त्याला बोलतात धूळनागिन, आपल्या मराठीमध्ये धूळनागिन बोलतात। हा ॲक्च्युली आपल्या घरामध्येच असतो, म्हणजे आपल्या आजूबाजूला। जंगलामध्ये हा साप जास्त दिसणार नाही तुम्हाला, कारण हा असतो, पण हा जो साप आहे हा आपल्या घराच्या आजूबाजूला नेहमी तुम्हाला दिसेल। कारण हा साप आहे हा झाडावरती पण राहतो, आणि आपल्या घरामध्ये ज्या पाली वगैरे असतात आपल्या घरामधल्या, किंवा झाडांवरती जे सरडे वगैरे असतात ते साप खातो। म्हणजे त्याचा जो मूळ खाणं आहे तर ते आहे। हा साप जेव्हा लहान असतो तेव्हा ह्याच्या बॉडीवर पूर्ण असे पट्टे पट्टे असतात पूर्ण, आणि जसा जसा हा साप मोठा होतो तर ते पट्टे जे आहेत ते पूर्ण नाहीसे होऊन जातात। तुम्ही बघू शकता याच्यावर पट्टे नाहीत, कारण आता हा मोठा झाला आहे, पूर्ण प्लेन आहे। त्याला इंग्लिशमध्ये बँडेड रेसर बोलतात। खूप फास्ट पळणारा साप आहे। धामण आपण बोलतो की धामण जास्त पळते, पण ॲक्च्युली हा साप जो आहे हा खूप फास्ट पळतो एकदम। खालची तुम्ही बॉडी बघू शकता कशा प्रकारे खवलं, बाजू बघू शकता तुम्ही। सेम नागासारखा दिसणारा साप आहे, काहीच फरक नाही। खवलं वगैरे सेम नागासारखे बघू शकता तुम्ही। फरक ह्यात एवढंच आहे की ह्याला फण नाही आहे। जसं नागाला तुम्ही बघू शकता की आता नागाने हा फण काढलाय, बघू शकता तुम्ही, नागाने फण काढला, आणि ह्या सापाने फण नाही काढलाय। पण दिसायला सेम दिसतात त्यांचे खवलं, कलर। बरेचसे लोक आपल्याकडे ह्या सापाला नाग समजूनच मारतात। ॲक्च्युली ह्या सापाला मारणं योग्य तर नाही, कारण हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे। याच्यापासून आपल्याला काहीच त्रास नाही। खूप शांत स्वभावाचा हा साप आहे। जर त्याला आपण जर त्रास दिला तर तो आपल्या बाईट करणारच, कारण कोणताही जीव झाला तरी तो आपल्या बचावासाठी थोडंफार प्रयत्न करतो वाचण्यासाठी। तर हा असा जो साप आहे खूप कमी प्रमाणात आपल्या इथं भेटतो। कमीत कमी 3 फुटाचा साप आहे धूळनागिन। एकदम व्यवस्थित बघा हा साप। जर तुमच्या आजूबाजूला कधीही तुमच्या आजूबाजूला दिसला तर ह्या सापाला तुम्ही मारू नका। ॲक्च्युली ह्याच सापाला नाही, कुठल्या सापाला मारू नका। आजूबाजूला तुमच्या जवळपास कोणी सर्पमित्र असतील तर त्यांना बोलून, जो तुमच्या आजूबाजूला काही साप वगैरे असेल तर त्याला तुम्ही रेस्क्यू करावं सांगा, जेणेकरून त्या मुक्या प्राण्याचा जीव वाचेल। खूप छान साप आहे। तर ह्या सापाला आपण आता कोणती इजा न करता त्याला आपण जंगलात सोडून देऊया, कारण 2 तास झाले त्याला पकडून। आणि मी ह्याच्यासाठी ठेवलं होतं की मला ह्याचा एक व्हिडिओ बनवता येईल, कारण ह्याची व्हिडिओ मी अजूनपर्यंत यूट्यूबला टाकली नव्हती। फर्स्ट टाइम हा साप मी यूट्यूबला टाकतोय। तर त्याला तर आपण सोडूया जंगलामध्ये। तर आता आपल्याकडे हा कोब्रा साप, म्हणजे की नागाला आपल्याकडे सगळेच ओळखतात, कारण नागाची खास ओळख म्हणजे ज्याच्यापासून आपण नागाला ओळखतो अशी एक त्याची खास ओळख म्हणून हा त्याच्या पाठीमागचा असणारा सिम्बॉल बघू शकता तुम्ही कशा प्रकारे। हा जो त्याचा सिम्बॉल आहे ह्याच्यावरून तर आपल्याकडे नाग ओळखतात, किंवा तो फण काढतो म्हणून नागाला ओळखणं खूप इझी जातो आपल्याकडे।
तर विषारी हा साप आहे, न्यूरोटॉक्सिन यात विष आहे. जर आपल्या बाईट होते तर जेव्हा पण कधी तुमच्या साप चावेल तर तुम्ही काही लोक आपल्याकडे काय करतात की हे असतात ना आपल्याकडे की विष उतरवणारे वगैरे, बुवाबाजी वगैरे, तर त्यांच्याकडे तुम्ही न जाता ना पहिले सरकारी हॉस्पिटलला जा. कारण सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याचा अँटीव्हेनम आपल्याकडे भेटेल तुम्हाला, बाकी कुठे भेटणार नाही. तर मगाशी जसं दाखवलं तुम्हाला की बँडेड जसं म्हणजे धूळ नागिनवरचे जे तुम्हाला पट्टे दाखवले सेम नागासारखे दिसतात ते पट्टे. आणि आता नागाचे पण पट्टे तुम्ही बघू शकता, दाखवतो तुम्हाला मी. राहील हा आहे नागसाप, बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यावरती पण तुम्हाला पट्टे जे आहेत, सॉरी तुम्हाला ह्याच्यावरती दिसणार नाही, मी थोडं लांब घेतो, बॅकवर घेतो. तर आता बघू शकता तुम्ही, तुम्हाला क्लिअर कट दिसते की त्या सापाचे जे खवलाचे जे हे होते टप्पे होते सेम तसेच नागाच्या ह्याच्यावरती पण आहेत. त्याची आणि ह्याची खवलं सेम आहेत, फक्त नागाचे जे खवलं आहेत ते थोडी मोठी येतात. तर तुम्ही आता जो बघताय तुम्ही, हा माझ्या हातात नाग आहे. तर आपण कोणताही त्रास न देता आपण त्याला सोडू. असं घ्या, तर हा विषारी जातीचा साप आहे. तर ह्याला पण आपण कोणताही त्रास न देता त्याला आपण जंगलात सोडूया. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलं जसं की 2 साप मी सोडलेत, धूळ नागिन आणि एक नाग. तर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.